लहानपणी सुट्टी लागल्यावरती मे महिन्यामध्ये किती धमाल करायचो ना आपण. म्हणजे कसं व्हायचं ना, परीक्षा सुरू असली की आपण एकमेकांना विचारायचो की तू कुठे जाणार आहेस गं, मामाच्या गावाला किंवा आत्याकडे जाणार आहे, किंवा मावशीकडे जाणार आहे. आणि मग कोणाच तरी मध्ये लग्न असायचं किंवा काहीतरी कार्यक्रम असायचा, जागरण गोंधळ हे काही ना काही असायचं. आणि त्या परीक्षेच्या गोंधळामध्ये सुद्धा आपले प्लॅनिंग फिक्स असायचे. आणि मग त्या दरम्यान आपली परीक्षा नुकतीच संपलेली असायची आणि गावाकडून कोणीतरी पाहुणा यायचा आणि आपले आईवडील त्यांच्यासोबत पाठवून द्यायचे की बाबा ह्याला ह्याला असं सोडा. तर एक अशीच गोष्ट आठवली मला. माझी आजोबा नेहमी ते यायचे 15 दिवसाला आमच्याकडे, म्हणजे पुण्यामध्ये यायचे. त्यावेळेस मग ते येणार हे कसं कळायचं की बाबा एखादी चतुर्थी आहे किंवा एकादशी आहे. त्यांना आळंदीला जायला खूप आवडायचं. मग आळंदीला जाण्यासाठी खास एकादशीच्या निमित्तानं ते यायचेच. आणि मग आळंदीला जायची, मग येता येता आमच्या घरी यायचे. त्यावेळेस काही गर्दी नसायची, काय नसायचं, खूप छान धमाल वातावरण असायचं. आणि मग नंतर काय व्हायचं, मामाचं गावाकडे जायचं म्हणजे अगदी नगर रोडवरून, म्हणजे बायपासवरून रांजणगावला जायचं माझ्या मामाच्या गावाला. त्याच्यामुळे खूप इझी व्हायचं. मग बाबांसोबत जायचं म्हटल्यावरती मग 2-3 कपडे छानपैकी सगळं आवरायचं आणि लगेच निघायचं. बाबा मला सोडवणार किंवा मग घरी मामाकडे जरा वेळ मला व्यवस्थित बैजवार सोडून काळजी घ्या आजीला सांगणार आणि मग ते तिकडे घरी जाणार पुढे. आणि मला आहे ना, गावाकडची एक गोष्ट खूप आवडायची. ती म्हणजे आम्ही ना सगळे बाहेर झोपायचो. दरवाजाला कुलपं लावायची आणि बाहेर झोपायचं. मग बाहेरच्या आवाजामध्ये म्हणजे कसं व्हायचं, शेळी, मेंढी किंवा कोंबड्या असायच्या, गाई असायची. मग त्याच्यामध्ये एवढा कल्ला असायचा ना, मला झोपच नाही यायची. खरं म्हणजे बाहेर आम्ही झोपायचो पण खूप छान वाटायचं वातावरण. कुत्री असायची, ती भुकत असायची आणि मच्छर. आणि त्यावेळेस ना काय व्हायचं, लाईट खूप जायची. म्हणजे जवळजवळ 8-8 दिवस लाईट नसायची. पण काहीच नाही वाटायचं यार, लाईट नाही आहे किंवा टी व्ही नाही आहे. मामाकडे आमच्या तर त्यावेळेस टी व्ही पण नव्हता. नंतर नंतर आला मला असं वाटतं. पण सुरुवातीला काही टी व्ही नसायचं. पण ते आजी माझी चुलीवर स्वयंपाक करायची. मग मी पण मातीच्या मागे 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 किंवा शेतामध्ये अशी छान छान फ्रेश भाजी आणायची. मग ती भाजी करायची छान. किंवा आमच्याकडे पुण्यामध्ये सगळी फॅसिलिटी असल्यामुळे काय सगळं उभं राहून काम असायचं. त्याच्यामुळे इतकं काय वाटायचं नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही जायचो, म्हणजे मी जे ज्यावेळेस गावाला जायचे त्यावेळेस खाली बसून भांडी घासायची, ती मला खूप छान वाटायचं, धमाल वाटायची. आणि गावाकडं गेल्यामुळं ना असं कामाची एक आवडच असायची. पण माझी मामी किंवा माझी आजी म्हणायची, नको बाबा तू सुट्टीला आली, तू मजा कर, तू हे करू नको, तू ते करू नको. आणि लांब असं विहिरीवरती डोक्यावर एक हांडा, कमरेवर एक हांडा घेऊन ते रोज पाणी आणायचं सकाळी. आणि सकाळी लवकर उठायचं, पाणी घेऊन यायचं. हे डेली टास्क असायचं. पण त्याच्यामध्ये इतकी धमाल यायची ना, टी व्ही नसू दे किंवा. आणि आजूबाजूचे सगळे म्हणजे आता नेहमी सुट्टीमध्ये यायचं त्यामुळे सगळ्या पाहुण्यांची ओळखही असायची. हां, तू अलकाची का गं, तू पुण्याची का गं, हे सगळे आवडीने म्हणायचे. दर तुला हे, दर तुला ते. इतकं भरभरून जीव लावायचे ना. मग माझी मावशीची मुलगी, माझ्या मामाचा मुलगा, हे सगळे एकत्र जमायचे. आम्ही क्रिकेट खेळायचो, खूप धमाल करायचो. इतकी मजा यायची ना, अक्षरशः तुम्हाला सांगते. रानात जायचं, घरी यायचं, घरातून परत रांजणगाव गणपतीला आम्ही सकाळी रोज जायचो. आणि लई मजा यायची. पण आता काय ना, म्हणजे आजकाल बघा किती अवघड झालं आहे. अक्षरशः 2 वर्षाच्या मुलीला सुद्धा कोणाकडे द्यायचं म्हणलं तरी आपल्याला भीती वाटते. ती सेफ नाही आहे. किती म्हणजे आपण किती कुठे चाललो आहोत मला कधी कधी कळतच नाही. तो काळ किती छान होता, किती सेफ होता. मामा मावशी किंवा सगळ्या नात्यांमध्ये इतकी सुंदरता होती ना, खरंच. आणि आणखी एक मला आठवतं आहे, त्यावेळेस ना यात्रा असायच्या. त्यामध्ये तमाशा असायचा किंवा बैलगाडा शर्यत असायची. भरपूर असे 2 दिवस मस्त कार्यक्रम असायचे. आणि ते पाहायला ना मला जाम भारी वाटायचं. तर माझी आजी खूप चिडायची, कशाला काय, पण तरीसुद्धा मी ना त्यांच्यासोबत जायचेच. आणि त्या तमाशामधले जे काही मनोरंजन कार्यक्रम असायचे, कुणी जादूगार असायचा किंवा काही खेळ असायचे, त्यावेळेस लहानपणी काही एवढं समजत नव्हतं. असायचे विचित्र विचित्र जोक, पण एवढं काही कळायचं नाही. पण धमाल खूप असायची. आणि तो चोकोबार इतकं म्हणजे कौतुकच वेगळं असायचं यार. आणि अजूनही मला असं वाटतं की तिकडे आत्तासुद्धा जायला पाहिजेत, पण जबाबदारीमुळे नाही जात आहेत. आणि ती जी
आत्ता जी पोकळी आहे ना आपली मुलांसाठी, ते असं वाटतं अरे यार आपली मुलं हे नाही जगू शकले किंवा हे त्यांनी मिस केलं. कधी कधी दूध काढणे झालं किंवा बैलगाडीत फिरायला झालं किंवा शेतामध्ये कांदे लावणे झालं. सगळ्या गोष्टी करायला मला खूप आवडायचं. फक्त हार्डली 8 दिवस असायचे मी, जास्त दिवस नसायचे. पण माझी मामी मामा इतके जीव लावायचे, मला खूप छान वाटायचं. आणि जाताना म्हणजे इकडे आता हां, समजलं की मी 2 दिवसांनी जाणार आहे. मग माझा मामा छान मला ड्रेस आणायचा. मग ती एक एक्साइटमेंट, बाबा कसा ड्रेस घ्यायचा, मम्मीला कसा आवडेल, पप्पांना कसा आवडेल, हे खूप छान असायचं. सगळे माझे चुलत मामा, सख्खे मामा जवळ असायचे, त्याच्यामुळं घर अगदी भरल्यासारखं असायचं. आजी, बाबा, छान वाटायचं. ते दिवसच भारी होते यार.